जिंकेल, परंतु 53 धावा जो गाठणारा नाही ना त्याला शिरोने टीम सोबत खेळायचं आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय अनिकेत देवरे. सलामीची जोडी करण मडवी आणि शुभम. करण मडवी यांच्यासाठी हा पहिलाच बॉल. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर पाहता आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे तानाजी काका भुई यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत असताना. आणि आम्ही जसं सांगितलं होतं नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पहिली रबर बॉलची टुर्नामेंट कोणी ठेवली असेल तर ते तानाजी काका आहेत. रबर बॉलचा फॉर्मॅट नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये कोणी आणला तर आमचे तानाजी काका आणि त्यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. यावेळेस बॅटची एज सिंगल रन. टीमची धावसंख्या 2 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरची ही मॅच आहे आणि चला तर रत्नागिरीला एका बॉल मध्ये 6 रनची गरज असताना भावेश नाईकने ठोकलाय षटकार आणि दारावे गावाचं नाव अजून वरती न्यायचं आहे त्याला. अभिमान आहे संपूर्ण दारावे गावाला, संपूर्ण दारावे ग्रामस्थांना. आज विकी भोईरच्या पावलावर पाऊल ठेवून भावेश नाईकही बाहेर क्रिकेट खेळण्यासाठी जातोय आणि आपल्या गावाचा झेंडा मात्र अटके पार रोवतोय. वेल डन भावेश नाईक. षटकार ठोकला आणि जिंकून दिला आपल्या टीमला. यावेळेस करण मडवी यांच्यासाठी हा बॉल. भरपूर वेळ हवेमध्ये. करण मडवीची विकेट भरपूर मोठी आहे. चेंडू हवेमध्ये परंतु डिक्लेअर रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 360 मैदान जसं सचिन गिरी यांनी उल्लेख केला की रायगड परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये 360 मैदान आपल्याला पाहायला मिळतात. नंतर सराव त्या गोल मैदानावरती जास्त प्रमाणामध्ये होतो आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त मैदान जे आहेत ते हाफ आहेत. हाफ ग्राउंड असल्या कारणामुळे थोडंसं मात्र त्रास होतो फलंदाजांना. रायगड मधल्या जे फलंदाज बॅटिंग करण्यासाठी या मैदानावरती येतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. हाही बॉल मागे गेला. हाही बॉल एका सिंगल रनसाठी. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने अनिकेत देवरे यांचा हा बॉल. आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव जी आहे ना ती वाचवावी लागणार आहे अनिरुद्ध डावरकर यांना, कारण की विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ते आहेत. डॉट बॉल अनिकेत देवरे काढतात परंतु मागे विकेट किपरची साथ त्यांना मिळत नाहीये. यावेळेस आणखीन एक चेंडू लाजवाब. आणखीन एक चेंडू खूप चांगला पाहायला मिळतोय. याही वेळेस एक 22 रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या. 2 ओव्हरचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या मॅच मध्ये. या इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. आज मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचे खेळाडू विकी भोईरने रत्नागिरी येथे हॅट्रिक संपादित केली. एका बॉल मध्ये 6 रनची गरज असताना भावेश नाईकने षटकार ठोकला. योगदान देत असताना टीम मधनं खेळतात त्या टीमला योगदान देत असताना आणि इथे आज मच्छिंद्र स्मृती दारावे टीम धीरज भोईर, विकी भोईर, भावेश नाईक उपस्थित नाहीये तरीही सुपर 3 मध्ये त्यांनी क्वालिफाय केले. सचिन नाईकने यंगस्टर खेळाडू घेऊन 2 सामने जिंकले. गोलंदाज होईल तयार. सेकंड ओव्हर मध्ये चंदन आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर आपल्याला शुभम पाहायला मिळतोय. शुभमने गोलंदाजी तर खूप चांगली केली होती परंतु बॅटिंग मध्ये त्याला दमखम दाखवावी लागणार आहे. करण मडवी यांच्या बॅटमधनं मोठे फटके आलेले नाहीयेत पहिल्या ओव्हर मध्ये. चला महापी टीम जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज विनंती करतोय. अजून आम्हाला 2 सामने खेळवायचे आहेत. आज गोकुळाष्टमी देखील आहे. गोलंदाज तयार होत आहेत. चंदन समोर आहे शुभम. चला चंदन प्लीज जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. राईट अप द विकेटने पहिला बॉल.
पहिलाच बॉल भन्नाट वेगाने चंदन यांचा हा बॉल शुभम यांच्यासाठी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. रुद्र 11 महापे त्यांच्या विरोधामध्ये रायगडचा हा संघ पाहायला मिळतोय. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघ मैदानाच्या आतमध्ये, करण मडवी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध डाऊरकर यांचा महापे संघ. यावेळेस समोरच्या दिशेला खेळले क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावतात, परंतु बॉलला थांबवू शकत नाहीये. ही भरपूर महत्वाची बाउंड्री होती, कारण की या मैदानावरती या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं आता थोडंसं कठीण आहे आणि त्यामध्ये आला हा चौकार. टीमची धावसंख्या चौकारासोबत पुढे जात असताना टीमची टोटल धावसंख्या धाफलकावरती लागली आहे. 12 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल आतापर्यंत खेळून काढले. 2 बॉल मध्ये त्यांनी 4 धावा जमा केल्यात. चंदन याच्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा चंदन तयार होतात. राईट आर्म ओ द विकेट. यावेळेस दिशा खराब होती, लाईन लेंथ ही खराब पाहायला मिळाली. 1+1 अशा 2 धावा गिफ्ट मिळाल्यात चिर्ले टीमला. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना त्यांनी टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट अप ऑफ द विकेटने यावेळेस मात्र परफेक्ट मिळवतो बॅट. शुभम यांच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार चाललाय. हा आलाय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल जाऊन पोहोचलेली आता 20 धावा धाफलकावरती. 20 धावा धाफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 20. 3 बॉल झाले. चंदन थोडासा आपण पाहतोय चाचपडतोय. चंदन लाईन लेंथ भरकटलाय मित्र म्हणेन. जो टप्पा पहिल्या बॉल वरती त्याला मिळाला होता. यावेळेस आणखीन एक बॉल. यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार शुभम यांच्या बॅटमधनं आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघ सांगतोय मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला मेगा फायनलचं तिकीट तुमचं कन्फर्म झालेलं नाहीये, वेटिंग वरती आहे. कोणत्याही क्षणी चिर्ले संघ एंट्री करू शकतो. टीमची धावसंख्या टोटल पोहोचलेली आहे 26 धावा. 26. 54 काढायच्या आहेत. मेगा फायनल मध्ये तिकीट मिळू शकतं या मॅच मधल्या विजेता संघाला. आणि मच्छिंद्र स्मृती धारावे संघ 53 धावा त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. 26 धावा दाफलकावरती सध्या लागल्यात. या ओव्हरचे बॉल अजूनही शिल्लक आहेत 2. भरपूर इंटरेस्टिंग मॅच झाली आहे. शुभमने मात्र इंटरेस्ट दाखवला या मॅच मध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडूच्या खाली रोहित पुजारी आणि त्यांच्या हातातनं झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. शुभमने 2 षटकार ठोकले आणि ते मैदानाच्या बाहेर सध्या चाललेले आहेत. 26 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. विकेट गेलेली आहे पहिली भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या टीमची. 26 या धावसंख्येवरती पहिला धक्का त्यांना लागलाय आणि शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. चंदन थोडासा महागडा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार आलेत, 1 चौकार आला. वाईट+1 ही धाव आपल्याला पाहायला मिळाली. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. नंबर क्रमांक 3 वरती कुणाल मडवी आपल्याला पाहायला मिळतो. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमचा आणखीन एक घातक फलंदाज. त्याला सातत्याने आपण कन्सिस्टंट परफॉर्मन्स त्याचा पाहत आलेला चिर्ले टीम कडे खेळत असताना. वनडाऊनच्या स्वरूपामध्ये यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल बीट केला. डिक्लेरिझन मध्ये बॅटची एज घेतली आणि सरळ विकेट किपरला ही बॉल मिळाली नाही. एक सिंगल रन. तुमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेली आहे 27 धावा दाफलकावरती. 27. चला 27 धावा दाफलकावरती लागल्यात आणि 27 धावा जर मारल्या या ओव्हर मध्ये तर या मॅच मधून विजेता संघ त्यांना एक बक्षीस मात्र नक्कीच मिळणार आहे. कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून फक्त 2 पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक. तिसऱ्या क्रमांकाला नाहीये ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकाला नाहीये रोख रक्कम. समशाद आलेला आहे गोलंदाजीसाठी. घरच्या मैदानावरती घरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मच्छिंद्र स्मृती दारावे आता कम्फर्टेबल असणार, अगदी रिलॅक्स असणार. अरे की शेवटच्या ओव्हरमध्ये 27 मारल्या तरच या सामन्यामधून विजेता संघ मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होईल. अन्यथा या मॅच मधून जो विजेता संघ होईल ना त्याला शिरोडा टीम सोबत 2 हात करावे लागतील सेमीफायनल साठी. गोलंदाज तयार. पहिला बॉल समशाद यांचा भरपूर वेगाने हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. करण मडवी आहे तर पॉसिबल आहेत 27 धावा.
टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल आता लागलेले 28-28. 6 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. 3 ओव्हरची ही मॅच आहे. गोलंदाज शमशद पुन्हा एकदा तयार करण मडवी यांच्यासाठी. आणखीन एक चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अजूनही टप्पा व्यवस्थितरित्याने टाकला गेलेला नाही. वाईट +1 अशा 2 धावा मिळाल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 30 धावा सध्या धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. शमशाद टप्पा अजूनपर्यंत सापडलेला नाहीये. लाईन लेन तो गोलंदाजी सातत्याने करतो. यावेळेस बॅट अगोदर फिरली करणची, त्याच्यानंतर बॉल निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बॉल आता टाकून झाला. बॅट अगोदर फिरली करणची, त्याच्यानंतर बॉल निघून गेला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही या ओव्हर मधले 5 बॉल शिल्लक आहेत. आणखीन एक बॉल बीट केलाय. करण मडवीला मात्र या मैदानावरती या खेळपट्टीवरती शांत ठेवण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. जी करण मडवी ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ना, ते फटके करण मडवीच्या बॅटमधनं सध्या तरी पाहायला मिळालेले नाहीयेत. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहेत. गोलंदाज शमशाद होईल पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका चांगला आहे, लाजवाब आहे. बॉल सीमारेषा पार आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर करण मडवीच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा 36 धावा धावफलकावरती लागल्या. 36. काय फटका खेचलाय. शॉर्ट बॉल होता, त्याला हुक करत असताना मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. आणि आता टीमची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. आता ही 2 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी वेळेस लेग स्टंपच्या बाहेर खराब गोलंदाजी शमशेद यांची आम्हाला पाहायला मिळते. कारण की शमशेद एक चांगले गोलंदाज आहेत. लाईन लेंथ भरपूर महत्वाची असते. रबर बॉल ज्यावेळेस तुम्ही हाताळता त्यावेळेस कंट्रोलही भरपूर महत्वाचं असतं. त्याच्यामुळे शमशेदला टप्पा चांगला टाकावा लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज होता तयार. यावेळेस आणखीन एक बॉल बीट केला. आणखीन एक बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 37 धावा. 4 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. आणि इथे आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय. करण मडवी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. फलंदाज कुणाल मडवी जो आहे तो बाद झालाय. आणि मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला या मैदानावरती सवय झालेली आहे. एक तरी ट्रॉफी निश्चितप्रमाणे आपल्या बाजूने झुकवायची. आणि पुन्हा एकदा मच्छिंद्र स्मृती दारावे संघ मच्छिंद्र स्मृती चषक 2025च्या मेगा फायनल मध्ये दाखल झाला. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन. मेगा फायनल मध्ये जाणारा संघ आपल्याला पहिला सापडलाय. मच्छिंद्र स्मृती दारावे हा मेगा फायनलची मॅच खेळणार आहे. आणि इथून जो सामना जिंकेल या मॅच मध्ये तो गावदेवी शिरोणे टीम सोबत सेमीफायनलची मॅच खेळेल. सध्या नेट्स मध्ये प्रॅक्टिस चालू आहे शिरोणे टीमचा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. करण मडवी मोठा फटका खेळायचा आहे. करण मडवीला टीमची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा लागलेल्या आहेत. हा जर फटका मोठा आला तर चांगला स्कोर उभा होईल भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीम कडनं. कारण की गोलंदाजी ताकदीची आहे भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमची. शेवटचा बॉल ही आला मिस. विकेट किपर कडनं सुटलाय बॉल, परंतु काही फरक पडत नाहीये. शमशेदचं मात्र नंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. करण मडवी पूर्णपणे शांत पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. ज्या बॅटिंगसाठी करण मडवी ओळखला जातो ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. परंतु धावा धावफलकावरती भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमने उभ्या केल्यात. 37 आणि 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे रुद्र महापे टीमला शिरोणे टीमच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी.
शुभास्ते आपण पाहतोय या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि खऱ्या अर्थाने रबर बॉल क्रिकेट आणि रबर बॉलचा फॉर्मॅट नवी मुंबईमध्ये पहिला कोणी आणला असेल तर तानाजी काका यांनी. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये रबर बॉलची पहिली स्पर्धा कोणी आयोजित केली असेल तर तानाजी काका यांनी आणि त्यांचा शुभ सन्मान मच्छिंद्र स्मृती चषक 2025 मध्ये केला जातो. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे लेजंड खेळाडू तानाजी काका यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे रुद्र 11 महापे टीमला. युट्यूबच्या द्वारे आमच्यासोबत जोडले त्यांचंही पुन्हा एकदा आम्ही सरचं स्वागत करतोय. मॅच चालू आहे भरपूर महत्वाची. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलची मॅच खेळणार आहे शिरोने टीमच्या विरोधामध्ये आणि मच्छिंद्र स्मृती दाराबे टीमने या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी 2 सामने जिंकलेत आणि ते मेगा फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. रोहित पुजारी आणि अनिकेत देवरे यांनी गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. शुभम भन्नाट वेग दाखवलाय शुभमने. एसएन ट्रॉफी या मैदानावरती झाली होती त्याही वेळेस शुभमने प्रभावित केलं होतं. वेग चांगला. लेट्स प्ले. 38 धावसंख्येचा पाठलाग. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने. काय बॉल होता हा. रोहित पुजारी यांच्याकडे कोणताच चान्स नव्हता बॉल खेळण्याचा, परंतु हा व्हाईट बॉल आहे. पंचांनी आम्हाला सांगितलं व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. हेच तर आहे. नियंत्रण असणं भरपूर महत्वाचं आहे. तुमच्याकडे जर नियंत्रण नसेल ना तर असे एक्स्ट्रा धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रबर बॉल टाकत असताना नियंत्रण असणं टप्पा भरपूर महत्वाचा आहे. 2 धावा मिळाल्यात. अकाउंट ओपन झालंय रुद्र 11 महापे या टीमचं. अनिकेत देवरे आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक वरती आहे. रोहित पुजारी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम पुन्हा एकदा तयार. राईट अप विथ विकेटने. यावेळेस फटका चांगला आहे. बॅटमॅन स्ट्रोक लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. रोहित पुजारीच्या बॅटपडनं आलाय षटकार. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात रुद्र 11 महापे या टीमची पाहायला मिळते. 38 धावा दाफलकावरती. आता 17 मध्ये बनवायच्या 30 धावा. शुभम सारख्या मोठ्या गोलंदाजावरती मात्र प्रहार केलाय. जिथे मात्र वेग या गोलंदाजाने दाखवलाय. टप्पाही व्यवस्थित त्याने दाखवला होता मागच्या मॅच मध्ये. परंतु रोहित पुजारी
टॅलेंटेड खेळाडू आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा रुद्रलन महापे टीम. या टीमच्या विरोधामध्ये प्रथमताच चिर्ले संघ खेळत असेल आणि रोहित पुजारीने सरप्राईज केलंय शुभम या गोलंदाजाला. ज्या प्रकारे त्याने फटका खेळलाय 8 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. एक बॉल आतापर्यंत झाला. गोलंदाज पुणे तयार. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. जशा तसं प्रत्युत्तर देत असताना रोहित पुजारी या फलंदाजाला शुभमने मात्र दांडी गुल केलेली या षटकार ठोकला. त्याच्यानंतर मात्र रोहित पुजारीला तंबूचा रस्ता दाखवत असताना हा वेगवान गोलंदाज. आणि आता खरी मजा आली या मॅच मध्ये. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चाललेली आहे. अर्थातच रोहित पुजारी हा फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय. आशेच किरण मैदानाच्या बाहेर जात असताना रोहित पुजारीकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा रुद्रलन महापे टीमला होत्या, परंतु शुभमने त्या अपेक्षेवरती पाणी फेरलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेश यादव नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा होईल तयार. समोर सुरेश यादव आहे आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू महापे टीमचा. यावेळेस अगोदरच बॅट फेरली नंतर बॉल निघून गेला. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शुभम यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 बॉल झालेत. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगला फटका रोहित पुजारीने खेचला होता. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर षटकार ठोकला होता. त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम शुभमने केलेलं आहे. 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर सुरेश यादवच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. बॅटच्या खाली जर बॉल द्याल तुम्ही तर सुरेश यादव कुठे ठेवणार आहे मैदानाच्या आत. बॉल सीमा रेषा पार आलाय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 14 बॉल 24 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आयटम ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस टप्पा जो आहे तो थोडासा मागे पाहायला मिळाला. मागे जो षटकार ठोकला होता तो ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला फक्त दिशा दिली. फक्त बॅटला बॉल लागला आणि पेसचा वापर करत या फलंदाजाने षटकार ठोकला होता. आणि या बॉलवरती काय केलं शुभमने तर टप्पा जो आहे ना तो मागे खेचला जेणेकरून बॉल स्कीट होऊन आहे ना तो बॉडीच्या अगदी जवळनं गेला. बॅटच्या जवळनं बॉल गेला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. आणखीन एक बॉल सीमा रेषा पार. शुभमच्या ओव्हर मध्ये तब्बल 3 षटकार ठोकलेत आणि रुद्रलन महापे संघ मात्र पहिल्या ओव्हर मध्ये वर्चस्व गाजवत असताना टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती 20 लागल्यात आणि आता 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्यात 18 धावा.
करण मडवी आला एक निर्णायक षटक घेऊन 12 मध्ये 18ची गरज असताना एक सिंगल रन. आता 11 बॉल आणि 17ची गरज आहे. सुरेश यादव पुन्हा एकदा फॉर्म मध्ये अख्ख्या आडवाल्या फॉर्म पासून झगडत होता. पुन्हा एकदा फॉर्म पकडलाय. 11 मध्ये 17ची गरज. आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता 10 बॉल आणि 17 रनची गरज असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा करण मडवी तयार. याही वेळेस हा बॉल सोडून दिला. हा वाईट बॉल आहे. समीकरण आमच्यापर्यंत आता निखिल कळवतील समीकरण काय आहे. 9 चेंडू आणि 16 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 9 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. मॅच जी आहे ती पूर्णपणे रुद्रलेन महापेट टीम कडे झुकत चाललेली आहे. परंतु इथून विकेट डॉट बॉल भूमिका 11 शिर्ले संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. 9 बॉल 16ची गरज. करण मडवी पुन्हा एकदा तयार होत आहेत. 9 मध्ये 16ची गरज आहे. ज्या विकेटची चर्चा आपण करत होतो. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. विकेट भरपूर महत्वाची होती सुरेश यादवची. परंतु इथून एक सिंगल रन आता 8 मध्ये बनवायच्यात. 15 धावा. 8 चेंडू 15ची गरज आहे. वॉट मॅच. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. इथून जो संघ जिंकेल बक्षीस त्यांना मिळणार नाहीये परंतु सेमीफायनल पर्यंत ते पोहोचतील. 8 चेंडू 15ची गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉल 15 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. यावेळेसचा फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे का. आउटफील्ड फास्ट आहे. हो लाजवाब फिल्डिंग. काय फिल्डिंग केलेली आहे. आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्यात. परंतु 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात या क्षेत्ररक्षकाने. आर्यन आपल्याला पाहायला मिळाला. कारण की ऑन साइडला बॉल पडल्यानंतर ना भरपूर वेगाने बाउंड्रीच्या बाहेर जातो. टप्पा पडला ना की ग्रासवरनं बॉल भरपूर वेगाने जातो. आणि त्या आर्यनने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपल्या टीम साठी 2 धावा वाचवल्यात. आता 13ची गरज आहे. येणारे 7 बॉल आहेत. 13ची गरज. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. राईट अमोर द विकेट. करण मडवी यावेळेस समोर स्टँड अँड डिलिव्हर. आलाय षटकार. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 7 धावा. चला 6 मध्ये 7ची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 3ऱ्या ओव्हर मध्ये सार्थक घरत आलाय. 6 चेंडू आणि 7ची गरज आहे. सुरेश यादव इन फॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती सध्या तो आहे. 6 बॉल 7ची गरज आहे. जिन्मय जोशी चला कॅप्टन शिरोने टीम यायचंय. यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल वाईट बॉल परंतु पंचांचा इशारा आला. आता 6 मध्ये बनवायच्यात 6 धावा. जिन्मय जोशी शिरोने टीमचे कॅप्टन आपण या त्वरित टॉस करण्यासाठी. 6 चेंडू 6ची गरज आहे. यावेळेस आणखीन एक बॉल वाईट टाकला. आता 6 मध्ये 5 रनची गरज असणार आहे या मॅच मध्ये. रुद्रेलन महापे संघ हा 3रा संघ सापडेल का आपल्याला जिथे तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ 3रा असणारा. 2रा असणारा माफ करा. पहिला संघ तर मेगा फायनल मध्ये जाणारा मिळाला. स्वतः आयोजक संघ मच्छिंद्र स्मृती धारावे संघ. 6 मध्ये 5 बनवायचे आहेत. यावेळेस हा बॉल चांगला परंतु करण मडवीने केली आहे चूक आणि एक सिंगल रन मिळेल. आता 5 मध्ये बनवायचे 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. इथून 2 निर्धाव बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल ट्विस्ट.
त्या 5 बॉल 4 ची गरज आहे. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. भूमिका स्पोर्ट चिरले टीम अजून आम्हाला 2 सामने खेळवायचे आहेत. 5 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. सार्थक घरत 5 मध्ये 4 ची गरज आहे. चेंडू हवेमध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? जोच करायचा होता हा बॉल आणि या 2 धावा. ही कॅच नाही तर ही पूर्ण मॅच सोडली आहे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने. अर्थातच कुणाल मडवी याने आणि कुणाल मडवी सातत्याने अशी चूक करताना आपल्याला दिसत नाही. चूक झाली आणि ती चूक भरपूर महागात पडेल. मच्छिंद्र स्मृती चषक जो आहे तो दूर चालला आता भूमिका स्पोर्ट्स चिरले या टीम पासनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चेंडू मात्र बीट केलाय आणि फलंदाज मात्र इथे बाद झालाय. सुरेश यादव मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये आलाय कटिस्ट. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत 2 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल 2 रनची गरज. चला 3 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. सेमी फायनलचं तिकीट जर हवं असेल तर 3 बॉल मध्ये 2 धावा पूर्ण करावे लागतील. नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन. 3 बॉल 2 ची गरज असताना इथे रन मिळणार नाही. अशी रन नाहीये कदाचित. चला विकेट आहे कारण की दोन्ही बॅटरने जो आहे ती क्रीज सोडली होती आणि फलंदाज बाद झाले. आता 2 बॉल 2 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती ज्याच्या बॅटमधनं षटकार आला होता तो फलंदाज बाद झाला. अनिकेत देवळे मैदानाच्या बाहेर. आता 2 बॉल 2 रनची गरज. शमशाद आला बॅटिंग साठी. वॉट अ मॅच. काय मॅचचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 2 रनची गरज आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 2 बॉल 2 रनची गरज. दोन बॉल 2 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. शमशाद आलाय. नवीन फलंदाज नवीन बॅटर. आता ऊर्जा जागलेली आहे भूमिका स्पोर्ट चिरले टीम कडे आपण जर पाहिलं तर. 2 बॉल 2 ची गरज आहे. इथून जो संघ जिंकेल तो गावदेवी शिरोणे टीमच्या समवेत सेमीफायनल खेळणार आहे. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. सार्थक घरत. काय कमबॅक केलंय सार्थक घरतने. पहिले 2 बॉल जर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन नसते खर्च केले ना तर आता काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आपल्याला. परंतु सध्या मॅच 2 बॉल 2 रनची आहे. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. शमशाद एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल भरपूर निर्णायक असणार आहे. 2 बॉल 2 रनची गरज. हा बॉल आलाय निर्धाव परंतु काय इथे बॉल सोडला गेला विकेट किपरच्या माध्यमातून आणि 22च्या माध्यमातून मिळणार आहे 1 रन. करण मडवीने केली आहे चूक. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि एका बॉल मध्ये 1 धाव तुम्हाला आता कंप्लीट करावी लागणार आहे कंपल्सरी. करण मडवीने केली आहे चूक आणि त्याच्यानंतर मात्र आता 1 बॉल 1 रनची मॅच आहे. सार्थक घरत आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे सार्थक घरतने. मॅच मध्ये पूर्णपणे आणून दिलंय भूमिका स्पोर्ट चिरले टीमला. ती कॅच जर पकडली असती कुणाल मडवीने आणि 2 धावा जर या वाचवल्या असत्या ना करण मडवीने एक्स्ट्रा रन पडले नसते तर कदाचित सार्थक घरतने पूर्णपणे 100% एफर्ट दिलाय आपल्या टीमसाठी. 1 बॉल 1 रनची गरज आहे. इथून जो संघ जिंकेल तो गावदेवी शिरोणे टीमच्या विरोधामध्ये सेमीफायनल खेळणार आहे. मेगा फायनल मध्ये दाखल झालाय स्वतः आयोजक संघ मच्छिंद्र स्मृती धारावे संघ. 2 बॉल 2 रनची गरज. 1 बॉल 1 रनची गरज आहे. शमशाद आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर मध्ये होतीये चर्चा.
एक बॉल 1 रनची गरज आहे. मच्छिंद्र स्मृती चषक 2025 चा थरार निर्णायक क्षणाला मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये घेऊन आलो आहे चिर्ले विरुद्ध मापे. 1 बॉल 1 ची गरज करण मडवीने केली आहे. पुन्हा एकदा चूक. करण मडवी या मॅच मध्ये थोडासा मागे राहिला. करण मडवी 3-22 माध्यमात रन्स आहेत ते सोडलेत. कलेक्ट करता आलेला नाहीये बॉल करण मडवी यांना आणि हा सामना मात्र जिंकलाय. बॅटला न लावता बॉल हा सामना जिंकलाय शमशादने आणि करण मडवी जो आहे तो आता थोडस दुःखी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की चूक झाली आहे करण मडवी यांच्याकडनं. गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी हाताळली होती सार्थक घरतने, परंतु कौतुक करावं लागणार आहे सार्थक घरतचं. आणि पूर्णपणे आता दोष जो आहे ना तो करण मडवीला नाही तर शुभमला दिला जाईल. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 20 धावा काढल्या होत्या आणि तिथून 12 बॉल 18 ची मॅच एवढी बनवली होती की 2 बॉल 2 पर्यंत ती आली. परंतु हार्ड लक रायगडचा एक तगडा संघ आज या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामधनं बाहेर चालला. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल भूमिका स्पोर्ट्स